पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबई नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज ठरणार। उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दिंडोरीमध्ये जेपी गावित आणि नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज माघार घेणार का याकडे लक्ष। तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान। तर बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदार राजा आपला कौल देणार। पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौरा। अहमदनगर आणि बीडच्या केजमध्ये सभा। तर तिसऱ्या टप्प्यासाठीही मतदान। मशाल चिन्हावर लढलो असतो तर शेतकरी चळवळ सोडावी लागली असती, त्यामुळे उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली। राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। हातकणंगलेची जागा कधीच मागितली नसल्याचाही दावा। ईशान्य मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद। घाटकोपरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवाशांनी सोसायटीमध्ये प्रचार करण्यापासून थांबवल्याचा आरोप। राऊतांची भाजप आणि शिंदे गटावर टीका। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई। झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता अटकेत। तर विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू। नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये दरोडा। लॉकरमधून 222 खातेदारांचे तब्बल 5 कोटींचे दागिने गायब। सोलापुरात भीषण पाणी टंचाई। 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय। आयसीएसई 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 10वीचा निकाल 99.47%, तर 12वीचा निकाल 98.19%। निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींची बाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।